नमस्कार मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुमच्या सगळ्यांचं ह्या शब्दसुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे महफिल. कलाकार हा मोठा होतो, त्याला प्रसिद्धी मिळते, सगळी लोक त्याला ओळखायला लागतात. परंतु त्या प्रकाश झोतामध्ये येण्यापूर्वीचं त्याचं खडतर समोर सादर करण्यासाठी येते आहे. सावनी, तुझ्या आवाजात एक वेगळीच जादू आहे आणि इतकं मस्त वाटतं जेव्हा तू गातेस तेव्हा. खरंच म्हणजे एक तू ना तो माहोल तयार करतेस, ती जादू आहे तुझ्या आवाजात. थँक्यू सो मच. आणि तू नेहमीप्रमाणेच इतकी सुंदर दिसतेय. थँक्यू सो मच हे गाणं सादर केल्यासाठी. सो तू आता बॅकस्टेजला जाऊ शकते. थँक्यू. पद्मजाताई, प्रत्येक एपिसोडला आमच्या एक थीम असते आणि आज तुम्ही आलात तर आमची आजची थीम आहे लेजंड्स. आणि ह्यात 3 नावं आहेत आणि त्यातलं पहिलं नाव जे आहे ते म्हणजे श्रीनिवास खळे यांचं. तर मला तुम्हाला विचारून घ्यायचं आहे की त्यांच्याबरोबर तुम्ही काम केलेलं आहे, तो त्याचा अनुभव काय होता? त्यांची सिन्सिअरिटी मला खरंच भावली आणि
तालात मुख्य म्हणजे तालात सोडून जे गाणं आहे ना, लईला सोडून ऑफबीट गाणं, ऑफ गाणं. हां, ते अप्रतिम. आणि एवढं करून पुन्हा समेवरती जे येणं आहे वा. ते त्यातलं खूप मोठं सौंदर्य त्यांनी जपलेलं आहे प्रत्येक कंपोजिशन्समध्ये. बरं, आजची आमची थीम जी लेजंड्स आहे त्यातलं दुसरं नाव आहे ते म्हणजे सुधीर फडकेंचं. तर ह्यांच्याबरोबरची काहीतरी आठवण, आणि मला माहिती आहे की तुम्ही त्यांची नक्कल खूप छान करता आणि मी तुम्हाला आता फोर्स करते की प्लीज आम्हाला काहीतरी झलक करून दाखवा. आता नक्कल म्हणजे त्यांच्या गुणांचीच. येस 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 येस, निश्चित. बाबूजींनी खरंच मला बालपणापासून खूप मोठा आशीर्वाद दिलेला आहे, खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. कारण श्रीधरदादाबरोबर अनेकदा मी कार्यक्रम करायचे, जसे हृदयराजींबरोबर केले तसे श्रीधरदादाबरोबरही केले. तर त्यांच्या घरी जेव्हा रिहर्सलला आम्ही बसलेलो असू तेव्हा येता जाता येरझरे घालायचे आणि वावाही द्यायचे, प्रोत्साहन द्यायचे. एकदा त्यांनी मला आमच्या घरी आल्यावेळी त्यांनी मला सांगितलं की पद्मजा, माझी नक्कल कर. म्हटलं बापरे, तुमच्यासमोर तर मला नक्कल करता येणं शक्य नाही हो. नाही, आज जर तू माझी नक्कल नाही केलीस ना तर मी आज इथेच ठाण मांडून बसणार. म्हटलं अरे बापरे, त्यापेक्षा नक्कल करते. आणि मी त्यांच्यासमोर नाच नाचुनी यती मी वा वा मले नाच नाचुनी अति मी दमले थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला वा थकले रे नंदलाला. वा वा वा. 2 नावं तर झालेलीच आहेत आणि आता आपली जी थीम आहे लेजंड्स त्यातलं तिसरं नाव आणि खूप महत्त्वाचं नाव आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर. त्यांच्याबरोबरचा अनुभव काय होता? अफलातून. त्यांच्याबरोबरचे आणि दीदींबरोबरचे अनुभव म्हणजे अक्षरशः व्हिडिओ करून ठेवावे असेच आहेत. अच्छा. पद्मश्री मिळाल्यानंतर म्हणजे अनाऊन्स झाल्यानंतर बाळासाहेब घरी आले आणि मला खिशातून गिफ्ट काढून दिला आणि म्हणाले, पद्मजा, पद्मश्री तुला तुझ्या मेरिटवर मिळालेला आहे. तू शास्त्रीय संगीत गाते, सुगम संगीत गाते आणि त्याचा प्रचार आणि प्रसार हा तू छोट्या छोट्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन गाऊन करते. कारण फिल्मी संगीताच्या कुबड्या न घेता हे तू करतेस, याचा मला खूप अभिमान आहे. असं गुरुच्या तोंडून यावं ही माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट होती. कारण एखादं फिल्ममध्ये गाणं आलं की ते पटकन प्रसिद्ध होतं, परंतु आम्ही, माझे वादक मंडळी सगळ्यांनी आम्ही भारतभर, परदेशात सगळीकडे जाऊन छोट्या छोट्या अगदी आटपाडीसारख्या ठिकाणी जाऊन सुद्धा आम्ही कार्यक्रम केले. कविता ह्या गोष्टीचा प्रचार प्रसार करायचा मी प्रयत्न केला. वा वा. तर गुरुजींनी मला ही शाबास केली. कलाकाराला ना नेहमीच सतर्क असावं लागतं. आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे किंवा काय घडून गेलं आहे ह्यामधूनच त्याच्या कलेची निर्मिती होत असते. एखादी छोटीशी घडलेली गोष्ट पण एका उत्तम कलाकृतीची निर्मिती करू शकते. आपलं पुढचं जे गीत आहे त्यामागची गोष्ट काहीशी अशीच आहे. शांता शेळके मराठीमधील एक दिग्गज कवी आणि गीतकार. त्यांचा संस्कृतचा अभ्यास हा खूप चांगला होता. संस्कृतमधील श्लोक हे त्यांच्या तोंडपाठ असायचे. असंच एकदा त्यांना एक पूर्वी ऐकलेला श्लोक अचानक सतत डोळ्यासमोर येऊ लागला. काही केल्या त्या श्लोकाचा विसरच पडेना. त्या श्लोकाचा अर्थ उलगडून पाहताना त्यांच्या असं लक्षात आलं की हे अत्यंत अर्थपूर्ण भावगीत आहे आणि त्यातून निर्मिती झाली एका ऐतिहासिक भावगीताची. तोच चंद्रमा नभात. 1973 साली शांता शेळके यांनी ज्या काव्यसंग्रहाची निर्मिती केली त्यालाही ह्याच गीताचं नाव देण्यात आलं. ऐकूयात सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं, शांता शेळके यांनी गीतबद्ध केलेलं गीत तोच चंद्रमा नभात. आणि हे गीत आपल्यासमोर सादर करण्यासाठी येतोय
मंदार आपटे. चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तुही कामिनी तीच तुही कामिनी तोच चंद्रमा नभात. श्रीनिवास खळे यांनी अनेक दर्जेदार गाणी आपल्याला दिली, पण विशेष म्हणजे श्रीनिवास खळे यांनी जेमतेम 6 ते 7 चित्रपटांनाच संगीत दिलेलं आहे. त्यांचं जास्तीत जास्त काम हे अल्बम स्वरूपात आहे. चित्रपटांना कमीत कमी संगीत देऊन सुद्धाही त्यांची गाणी ही एवढी गाजलेली आहेत, ह्यावरून त्यांच्या संगीताची काय ताकद असेल हे आपल्याला कळतं. पुढे जाऊन खळे काकांनी HMV ह्या म्युझिक कंपनीमध्ये काम केलं. त्या निमित्ताने खळे काकांनी HMV कडून अनेक उत्तम अल्बम्सची निर्मिती केली. संत तुकारामांनी रचलेल्या अनेक अभंगांना खळे काकांनी चाली लावून त्यांची कॅसेट प्रदर्शित केली. यामध्ये अनेक प्रसिद्ध अभंगही होते. पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर ह्यांच्या आवाजाने त्या सगळ्या अभंगांना वेगळाच अर्थ प्राप्त झाला. एकीकडे हे अभंग आणि दुसरीकडे भावगीतं, दोन्हीही संगीताच्या पद्धती
त्याच प्रभावीपणे खळे काकांनी आपल्या समोर मांडल्या. ऐकूयात असंच एक गाजलेलं भावगीत, बगळ्यांची माळ फुले. वारा कांत यांचे शब्द, पंडित वसंतराव देशपांडे यांचा आवाज आणि श्रीनिवास खळे यांचं संगीत. आणि हे गाणं आपल्या समोर सादर करण्यासाठी येतोय मंदार आपटे. बगळ्यांची माळ फुले, बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात. बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात. भेट आपुली स्मरशी, भेट आपुली स्मरशी, काय तू मनात. बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात. छेडिते पानात बीन थेंब पावसाचे, पावसाचे. छेडिते पानात बीन थेंब पावसाचे, ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे, ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे. मन कवडा, मन कवडा घन घुमतो दूर डोंगरात. बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात. तू गेलीस तोडून ती, तू गेलीस तोडून ती, तू गेलीस तोडून ती. माळ सर्व धागे, तू गेलीस तोडून ती. माळ सर्व धागे, फडफडणे पंखाचे, फडफडणे पंखाचे. शुभ्र उरे मागे, शुभ्र उरे मागे. सलते ती तडफडका, सलते ती तडफडका. कधी तुझ्या पुरात. बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात. भेट आपुली स्मरशी, भेट आपुली स्मरशी, काय तू मनात. बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात, अजूनी अंबरात, अजूनी अंबरात.
पांडव कौन पांडव, टेढ़ा सवाल है। दोनों ओर शकुनी का फैला कुट जाल है। धर्मराज ने छोड़ी नहीं जुए की लत है। हर पंचायत में पांचाली अपमानित है। बिना कृष्ण के आज महाभारत होना है। कोई राजा बने रंग को तो रोना है. अटलजींची ही कविता आजच्या परिस्थितीशी मिळती जुळती आहे. अटलजी जरी नेता असले तरीही त्यांच्यामधला कवी हा नेहमीच जागृत आणि सत्य परिस्थितीवर भाष्य करणारा होता. अटलजींच्या कविता ह्या आपण नेहमीच त्यांच्या तोंडून ऐकल्या आहेत, पण जेव्हा त्या कवितांना संगीताची जोड येते तेव्हा एकच नाव आपल्या सगळ्यांसमोर येतं आणि ते म्हणजे पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर. पहिल्यांदा अटलजींच्या कवितांना संगीत देण्याचं काम हे पद्मजाताईंनीच केलं. आता आपण त्यांच्याच कडून ऐकूयात त्यांनीच संगीतबद्ध केलेली अटलजींची कविता. भरी दोपहरी में अंधियारा सूरज परछाई से हारा. भरी दोपहरी में अंधियारा सूरज परछाई से हारा. अंतरतम का नेह निचोड़े बुझी हुई बाती सुलगाई. आओ फिर से दिया जलाई. हम पड़ाव को समझे मंजिल लक्ष्य हुआ आँखों से ओझल. वर्तमान के मोह जाल में वर्तमान के मोह जाल में आने वाला कल न भुलाई कल न भुलाई. आओ फिर से दिया जलाई. आहुति बाकी यज्ञ अधूरा. आहुति बाकी यज्ञ अधूरा. अपनों के विघ्नों ने घेरा. अंतिम जय का वज्र बनाने नवदधीची हड्डियां गलाई. आओ फिर से दिया जलाई. आओ फिर से दिया जलाई. फिर से दिया जलाई. वा वा वा.
वाह, इतकं सुंदर झालं ह्याचं सादरीकरण आणि हे गाणं पण इतकं सुंदर तुम्ही बांधलेलं आहे. मला माहिती आहे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि मला अजून तुमच्याबरोबर खूप खेळ खेळायचे आहेत, गप्पा मारायच्या आहेत. पण ह्या गाण्याविषयीची एखादी छोटीशी आठवण मी जाणून घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही आहे. मी अटलजींच्या कविता जेव्हा गायले पहिल्यांदा तेव्हा ते खासदार होते. त्यांच्या पहिल्याच भेटीत त्यांना जेव्हा कळलं की मी त्यांच्या कविता गाते तेव्हा त्यांचा विश्वास बसेना आणि ते म्हणाले, मेरी कविता तो कोई गा नहीं सकता क्योंकि मैंने वो मुखछंद में लिखी है. मी म्हटलं मी प्रयत्न केलेला आहे म्हणून मी त्यांना दुसरी कविता ऐकवली. त्यानंतर गंमत अशी झाली की ते मी ज्या वेळेला ऐकवलं तेव्हा ते फक्त खासदार होते आणि त्याच्यानंतर जेव्हा मला कळलं की ह्यांना माझी कविता गायलेली आवडलेली आहे तेव्हा आम्ही त्याचे गाणी करायला सुरुवात केली आणि त्यांच्या हट्टामुळे ही कविता रेकॉर्ड झाली. अरे वा. आणि ज्या दिवशी आम्ही ही कविता त्यांना ऐकवण्यासाठी दिल्लीत गेलो होतो त्या दिवशी नेमका अणुचाचणी केलेला 13 मे 98 हा दिवस होता आणि मी कविता रेकॉर्ड केल्यानंतर ते पंतप्रधान योगायोगाने झाले. मी गमतीत त्यांना म्हणायचे, बघा मी तुमच्या कविता गायले म्हणून तुम्ही पंतप्रधान झालात. पण गंमत अपाट, तो 13 मे अणुचाचणीचा दिवस, त्या दिवशी आम्हाला काही त्यांची भेट मिळणं शक्य होणार नाही असं आम्हाला पेपरात वाचून कळलं एअरपोर्टलाच तिथे पोचल्यानंतर दिल्लीला. आणि अक्षरशः त्या दिवशी अटलजींवरती एवढा तणाव होता की अमेरिकन कॉन्सुलेटपासून कुठल्याही देशाचे फोन घेतले जात नव्हते. कारण हम भी कुछ कम नहीं है हे आपण सगळ्या विश्वाला आपण त्यावेळेला दाखवून दिलं होतं. आणि शेवटी खूप प्रयत्नांनी 3 मिनिटाची भेट मिळाली. त्यांना आम्ही त्यांच्या या सगळ्या कविता ऐकवल्या आणि हळूहळू त्यांचा तणाव कमी होत गेला आणि ते इतके रंगले की 20 मिनटं ती भेट कशी सुंदर इतकी आनंदाची झाली हेच कळलं नाही आम्हाला. आणि मला खूप आनंद होता की आपल्या लाडक्या पंतप्रधानांना आपण त्या तणावातून काही क्षण आनंदाचे देऊ शकलो, याचा खूप मोठा आनंद होता. वा 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 वा, ही खूप मोठी गोष्ट आहे. पद्मजाताई, तुम्ही शंकरमाणींची खूप सारी गाणी गायलेली आहेत आणि त्या विविध गाण्यांबद्दलचा काय अनुभव होता तुमचा आणि अशी एखादी यादगार गोष्ट किंवा किस्सा तुमच्याकडे आहे का? निश्चित. असंच एक पत्ररूपानं पुन्हा एक गझल त्यांची मला मिळाली. बहरलेल्या सावल्या अन अवसा आली मोहरा. इतका वेगळा ॲस्पेक्ट आहे याच्यात. अवस आली, अमावास्या आली मोहरा, जीवलगे जहरासया तिमिरात कैफच आगळा. आणि हे शब्द वाचल्या वाचल्या मला आदरणीय बाबा आमटेंची आठवण झाली आणि असं वाटलं की ते साधनाताईंना म्हणतायत, जीवलगे जहरासया तिमिरात कैफच आगळा. हा त्यांच्या कामाचा कैफ जो चढलेला आहे तो आगळाच आहे. खरंय. आणि त्याला पटकन चाल लागली. बहरलेल्या सावल्या अवस आली मोहरा, अवस आली मोहरा. बहरलेल्या सावल्या अवस आली मोहरा, अवस आली मोहरा. पाऊले रक्ताळलेली उमाळुनी आली फुले, वाळवंटी वाहताना, वाळवंटी वाहताना गंध त्यांचा वेगळा, गंध त्यांचा वेगळा. बहरलेल्या सावल्या अवस आली मोहरा, अवस आली मोहरा. पुढचा अंतरा. चालण्याला अंत नाही, चालणे मृत्यूतही, जो 84 लक्ष योनीतून जो फेरा आहे. चालणे मृत्यूतही
रवरवी ही रोम रोमी कृष्ण भेटे सावळा. त्यांच्या कार्यातच त्यांनी कृष्ण पाहिलेला आहे बाबांनी. परंतु या शब्दाला सार्थ अशी चाल मला सुचेना. जनरली कुठची चाल झाली की मी माझ्या आईला ऐकवते आणि ती मला सांगते की ही खूप छान झाली आहे किंवा ठीक आहे. ती मला गाईड करते. पण ह्याच्या पुढची मला चाल आठवे ना, सुचे ना. मी आईला सांगितल्यानंतर आई म्हणाली थोडासा विराम घे, पॉज घे आणि आपोआप तुला सुचेल. आम्ही शिवाजी पार्कला राहतो. मध्यरात्री 1:30 वाजता आमच्या घराखालनं एक अंत्ययात्रा चालली होती. ताकीट ताक दिम ताकीट ता थई, ताकीट ताक दिम ताकीट ता थई. माझ्या कानावरती तो वाद्यांचा झणात्कार शतपटींनी निनादत गेला आणि मला आपोआप सुचलं, चालण्याला अंत नाही, चालणे मृत्यूतही, चालण्याला अंत नाही, चालणे मृत्यूतही. रौरवी ही रोम रोमी, रौरवी ही रोम रोमी, कृष्ण भेटे सावळा, कृष्ण भेटे सावळा, कृष्ण भेटे सावळा. बहरलेल्या सावल्या अवस आली मोहरा, अवस आली मोहरा. हे झालं आणि मी झोपी गेले. अच्छा पहाटे 6 वाजता माझ्या कानाशी आमची लँडलाईन खणखणली. अच्छा. त्यावेळी हां. लँडलाईनच होती. हॅलो, मी बोलतोय. म्हटलं कोण मी? मी ग्रेस. बापरे, धस्स झालं. म्हटलं इतक्या पहाटे पहाटे? पद्मजाबाई, आज पाडव्याचं सकाळी सकाळी काय गोड देणार? म्हणजे झोपच उघडली ग्रेस म्हटल्याबरोबर. हां. त्यांचा अधूनमधून कधीतरी फोन यायचा, अच्छा. घरी यायचे. अच्छा. तर ही कविता मी त्यांना ऐकवली. इतक्या शांतपणे ते ऐकत होते, मधून मधून वाहवा देत होते आणि अचानक म्हणाले, ही सगळी कविता संपल्यानंतर, रवरवी ही रोम रोमी कृष्ण भेटे सावळा. पद्मजाबाई, ही कुणाची कविता हे मला तुम्ही सांगू नका. हे इतके सुंदर शब्द कोणी लिहिलेत हेही सांगू नका. अगदी शंकर रामायणींचे असले तरीही, कारण मला असे शब्द का सुचले नाहीत याचं मला अतिशय दुःख होतंय. एका कवीने, महाकवीने दुसऱ्या महाकवीला दिलेली ही दाद. वा वा वा. आज मला अत्यंत आनंद होतोय. हे पाडव्याची तुम्ही मला भेट दिली, तुम्ही मला निर्झरी पैंजणांचा आनंद दिलात. हे ग्रेसच असं म्हणू शकतात, निर्झरी पैंजणांचा आनंद. क्या बात है. म्हणजे मला असं वाटतं ना की ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कुठे ऐकायला मिळणार. आता आज तुम्ही आम्हाला मिळालात, इथे आहात आणि ह्या आपल्या गप्पा रंगल्या आहेत, ही आपली महफिल रंगली आहे म्हणून आम्हाला हे सगळं ऐकायला मिळतं. नाही तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी विरून जातील. आणि ह्याचं म्हणून ना हे एक रेकॉर्डिंग चालू आहे आणि हे आता मलाही आनंद अजरामर आहे, अजरामर. आणि हे लोक कितीही पुढची वर्ष हे सगळं बघू शकणार आहेत, ह्याचाच मला आनंद होतोय. तो थँक्यू. हा किस्सा आमच्याबरोबर तुम्ही शेअर केला. हा खरं तर किस्सा ह्याला खूपच छोटासा शब्द आहे. मला असं वाटतं की एक ही खूप गोड अशी गोष्ट होती. माझ्यासाठी ऐतिहासिक घटना, ऑफकोर्स येस, ऑफकोर्स येस. आणि ती जी तुम्ही चिरंतन मनात जपून ठेवावी अशीच आहे. अगदी अगदी अगदी. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. बरं, रक्तदान ही आजकाल ऑफकोर्स खूप कॉमन गोष्ट झाली आहे. जो जागरूक असा नागरिक आहे तो जाऊन रक्तदान करतो, शिबिर अटेंड करतो आपण. पण मला सांगा की तुम्ही प्लेटलेट्सचं डोनेशन करता, हा काय प्रकार आहे नक्की? प्लेटलेट्स ह्या सुद्धा रक्तातल्याच असतात ऑफकोर्स. आणि रक्त कोयाग्युलेट करण्यासाठी, रक्त साकळण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे डेंग्यूसारख्या पेशंट्समध्ये किंवा कॅन्सरसारख्या पेशंट्समध्ये जेव्हा पेशंट क्रिटिकल असतो तेव्हा याची अत्यंत आवश्यकता असते. आणि गरीब पेशंट्सना 3-3 हजार रुपये देऊन किंवा इतर पेशंट्सना 11-11 हजार रुपये देऊन या प्लेटलेट्स विकत घ्यावे लागतात ह्या प्रॉब्लेम्समधून बाहेर येण्यासाठी. तर आपल्याला परमेश्वराने जसे सूर
फ्री दिलेले आहेत, तसंच हे सुद्धा आपल्याला भरपूर दिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक सुदृढ माणूस, स्त्री किंवा पुरुष, हे वयाच्या 50शीपर्यंत तर निश्चित प्लेटलेट्स डोनेट करू शकतात आणि प्रत्येकाने करावं असं मला वाटतं. पण मला बाकीच्यांचं नाही माहिती, पण तुमचे प्लेटलेट ज्यांच्यामध्ये जाणार त्यांना संगीताची आवड आणि उत्कृष्ट गाता येणार आहे नक्की, क्योंकि उनमें आपका खून है. क्या बात आहे, सॉलिड. निवडुंग ह्या चित्रपटाने तुम्हाला घराघरात पोहोचवलं आणि त्या गाण्याची पॉप्युलॅरिटी जी आपण म्हणतो ती म्हणजे कमालीची आहे. त्या गाण्याविषयीची काही आठवण त्या सिनेमाच्या वेळेसची? गंमत झाली, ह्या गाण्याने त्या चित्रपटाचा मुहूर्ताचा प्रसंग होता. जवळपास 100-200 पत्रकार जमले होते आणि बॉम्बे लॅबला हे गाणं रेकॉर्ड होणार होतं. 40 व्हायलिनिस्ट होते, इतर वादक 40 होते, 80 वादक होते ते गाण्याला. आणि माझा पहिलाच अनुभव चित्रपटात गाण्याचा, त्यामुळे आणि मंगेशकरांकडे गायचं म्हणजे ते परफेक्शननेच गायचं हे डोक्यात असल्यामुळे एवढं टेन्शन होतं, प्रचंड मोठं टेन्शन होतं. तर मी गायला सुरुवात केली. तिकडनं बाळासाहेब म्हणाले, वा फार छान, छान गालीस. वा. पण जेव्हा ॲक्च्युअल रेकॉर्डिंग सुरू व्हायचं तेव्हा माझा आवाजच बंद व्हायचा. त्या रेकॉर्डिस्टने काहीतरी करामत केली होती. त्यांना लता आशाशिवाय दुसरा कुठचाही आवाज ऐकायची सवय नव्हती. त्यामुळे रेकॉर्ड म्हटलं 1, 2, 3 झालं की माझा आवाज बंद. माझी आई खूप घाबरली, म्हणाली आता काय होणार. नंतर बाळासाहेबांच्या लक्षात आलं की हे काहीतरी गडबड आहे, त्यांना ध्यानात आलं आणि मग ते गाणं एका टेकमध्ये ओके झालं. ओ. आणि आता आम्हाला त्या गाण्याच्या 2 ओळी ऐकायला नक्कीच आवडतील. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे, मिटले 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 चुकून डोळे, हरवून रात्र गेली, केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी वा वा वा. अभिदादा, ॲक्च्युली मी त्यांचे काही इंटरव्ह्यूज बघितले होते. तर त्याच्यात मी एकदा ऐकलं होतं एक असा किस्सा की तुम्ही एकदा गाण्यामधनं इतके मग्न झालात की त्या ठिकाणी पाऊस आला, असा एक किस्सा. पावसाचं आणि माझं नातं अगदी खूप अच्छा, जवळचं आहे. तो सांगा ना आम्हाला प्लीज, आम्हाला अगदी ऐकायला आवडेल. म्हणजे मे महिना असो, डिसेंबर असो, जानेवारी असो, मंगलदीप जिथे जिथे आहे तिथे तिथे पाऊस आहेच आहे. कुठल्याही अगदी सीझनमध्ये आमच्या कार्यक्रमात पाऊस येतोच येतो. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना गेली काही वर्ष वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांना सांगते आहे की आवर्षणाच्या ठिकाणी आमचा कार्यक्रम ठेवा. क्या बात आहे. वा वा.
आजचा एपिसोड खूपच रंगला. ही महफिल इतक्या सुंदर गप्पांनी सजली आणि आता असं वाटतंय की पद्मजा ताईंना इथून जाऊच देऊ नये. अजून अजून गोष्टी गप्पा ऐकत राहाव्या, पण काय करणार, शेवटी शोचा एक फॉर्मॅट आहे. सगळ्यात चांगल्या गोष्टी जशा शेवटाकडे येतात तसा आजचाही हा एपिसोड संपणार आहे. पद्मजा ताई, मी तुम्हाला रंगमंचावर यायची विनंती करते. पद्मजाताई, आम्हाला खूप मजा आली तुमच्याबरोबर गप्पा मारून, सगळ्या नकला ऐकून आणि एवढ्या सुंदर गप्पा ऐकून, आणि ज्या ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलत होता अगदी त्याचा आवाज आणि तो समोर आहे असं आम्हाला वाटत होतं. तुम्हाला कसं वाटलं? क्रांती, तू इतकं छान बोललीस आणि इतकी सुंदर मुलाखत खुलवलीस, त्याबद्दल तुझेही मी आभार मानते. तसंच इथले सगळे एक से एक वादक, त्यांनी अप्रतिम सगळ्यांनी साथ केली, त्यांनाही मी धन्यवाद देते. आणि इथे येऊन जे गायक कलाकार गायले तेही फार छान गायले. थँक्यू सो मच पद्मजाताई, इथे आल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आज आता इथेच थांबायची वेळ आलेली आहे. भेटूयात पुढच्या आठवड्यात तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे महफिल.